ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता मालिकेमध्ये एका व्यक्तीची एंट्री झालेली आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून आश्रमामध्ये सायलीने त्या व्यक्तीला अचूक ओळखलंय. पण त्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे प्रियाचे धाबे दणाणलेत. अर्जुनला सुद्धा आता माहित नाहीये की या दोन व्यक्ती कोण आहेत. पण या दोन व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नसून प्रियाचे हे आई वडील आलेले आहेत. प्रियाच्या आई वडिलांची जबरदस्त एंट्री मालिकेत झाले आणि मधुभाऊंनी जबरदस्त खुलासा केलाय आणि त्याच्यावरून प्रियाचे खरे आई वडील समोर आलेत आणि केसला एक वेगळंच वळण लागलंय. खोटारड्या आता इकडे महिपत आणि प्रिया यांचा पडदा फास झालाय. कसं ते पाहू. आता इकडे दामिनीला बाय हुक और बाय क्रूक काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हवं असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त ते स्टेटमेंट डॉक्टरांनी दिलेलं आणि त्यासाठी ती आता कॉल करते आणि ती कॉल करून लगेचच सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सुभेदार तुम्ही आमच्या घरी जेवायला या. यावरती अर्जुन या सगळ्यामध्ये आता ते जेवणाचं आमंत्रण स्वीकारतो कारण त्याला माहिती असतं की या सगळ्यामध्ये दामिनीची याच्यात काहीतरी चाल असणार आहे आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे तो ते आमंत्रण स्वीकारतो आणि आमंत्रण स्वीकारल्यावरती नंतर मात्र आता इकडे तो त्याच्या घरी जेवायला. मग इकडे दामिनी अर्जुनला जेवायला बोलवते. ज्या वेळेला दामिनी अर्जुनला जेवायला बोलवते त्यावेळेला ती सांगते हे बघ हे काही आपली ऑफिशियल मीटिंग नाहीये. ही आपली ऑफिशियल मीटिंग नसल्यामुळे आपण या सगळ्यामध्ये एक काम करू शकतो म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये आता मला ते रिपोर्ट देऊ शकतोस. ते रिपोर्ट फक्त मला पाहिजे. यावरती मग मात्र इकडे लगेचच सांगायला लागतो अर्जुन मला माहिती आहे की ते रिपोर्ट तुम्हाला का हवे आहेत पण ते रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकत नाहीये. ते रिपोर्ट तुम्हाला भेटतील ते म्हणजे फक्त कोर्टामध्ये. त्यावरती दामिनी उलटी खेळी खेळते आणि दामिनी सांगते ठीक आहे मग तुमचं एक गुपित माझ्या तावडीत आहे. ते गुपित मात्र आता मी तुम्हाला देऊ इच्छिते किंवा मी तुम्हाला सांगू इच्छिते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो गुपित कोणतं गुपित. त्यावरती दामिनी सांगायला लागते काही नाही तुमचे मधुकर पाटील हे 4-5 दिवस आउट ऑफ स्टेशन होते. जर का मधुकर पाटील हे 4-5 दिवस आउट ऑफ स्टेशन होते तर या सगळ्यामध्ये आता त्यांनी कोर्टामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन जी काही हजेरी लावायची त्यांची राहिली होती ना ती हजेरी आता 4-5 दिवसाची नाही आणि त्यामुळे त्यांची बेल रद्द होऊन त्यांना जेल होऊ शकते. ही गोष्ट सुद्धा आता तुमच्या लक्षात यायला हवी होती. यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही इस हात से दे और इस हात से ले अशी खेळी माझ्यासोबत खेळायचा प्रयत्न करताय का. तर प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासोबत ही दामिनीची खेळी खेळू नका. कारण तुम्हाला काय वाटतं मी या तुमच्या खेळीला भुलेल असं तुम्हाला कदापि वाटत असेल तर बिलकुल भुलणार नाहीये. कारण या सगळ्याचा सुद्धा आता माझ्याकडे कच्चा चिठ्ठा आहे. या सगळ्याचा सुद्धा माझ्याकडे पूर्णपणे हिशोब आहे की 4-5 दिवस मधुभाऊ का नव्हते. यावरती सायली म्हणते बरं झालं ॲक्च्युली आम्ही हा मुद्दा विसरलोच होतो पण आत्ता हा मुद्दा तुम्ही समोर काढल्यामुळे खूप गोष्टींचा खुलासा आम्हाला झालेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा हा मुद्दा कोर्टामध्ये नक्कीच उपयोगाचा आम्हाला ठरणार आहे. कारण या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे ही गोष्ट आहे की त्यांना गायब करण्यामागे महिपत शिकरेचा कसा मोठा हात होता हे आम्ही कोर्टासमोर मांडू. दामिनीची खेळी उलटी पडलेली असते. दामिनीला या सगळ्यामध्ये आता कळतच नसतं की हा विषय काढून आपण योग्य केलं की अयोग्य केलं. मग आता ती विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला कोर्टामध्ये आता या मूर्ख प्रियामुळे तोंडावरती आपटायचं नाहीये. प्रियाला गोडी गुलाबीने आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेते. ती विचार करते काहीही झालं तरी हिला गोडी गुलाबीत घेतच आपल्याला या सगळ्यामध्ये पुढची कामं करावी लागणार आहेत. काय करावं असा ती ज्या वेळेला विचार करत असते ती प्रियाला बोलवते.
प्रियाला बोलवल्यावरती ती आता प्रियाला सांगायला लागते, मला मुळातच एक गोष्ट कळत नाहीये की तू या सगळ्यामध्ये आता तिकडे काय पचकलीस, कारण आता अर्जुन सुभेदार तर मला काहीही माहिती द्यायला तयार नाहीये. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, खरं सांगू का तर फार काही नाहीये, ओगाचच या सगळ्याचा त्याने इश्यू केलेला आहे. यावर दामिनी म्हणते, हे बघ, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत ना त्या गोष्टीत आपण लक्ष फारसं घालू नये. तू सांगशील का नक्की तिकडे काय झालं ते? मग प्रिया सांगायला लागते, खरं सांगू का तर आता मला आठवत नव्हतं, म्हणजे मला आता आठवायचं काय, मी खोटंच बोलत होते ना की मधुभाऊंनी गन काढली. पहिल्या वेळेला मला विचारण्यात आलं की मधुभाऊंनी गन कुठून काढली आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मधुभाऊंनी गन काढली ते कुठून माहीत नाही. दुसऱ्या वेळेला मी म्हटलं की त्यांनी त्यांच्या लेंग्यातून गन काढली. तिसऱ्या वेळेला मी म्हटलं त्यांनी त्यांच्या पॅन्टमधून गन काढली. आणि त्यामुळे अर्जुन आता या सगळ्यामध्ये उलटासुलटा माझ्यावरती खूप काही आता आरोप करायला लागला. आणि त्यामुळे मग आता तो म्हणायला लागला, खरं खरं सांग, खरं खरं सांग. मी म्हटलं मी काही तुला बांधील नाहीये आणि मी त्याला म्हटलं की मी काही तुला उत्तर द्यायला आन्सरेबल नाहीये. यावरती आता दामिनी सांगते, मूर्ख मुली, इतकं सगळं बोलायची तुला काही गरजच नव्हती. आणि त्यावरती ती सांगते, अजून काय मिस्टेक केल्यास? त्यावरती प्रिया सांगते, बाकी काही नाहीये, पण मला त्या मधुभाऊनी धक्का दिला असं मी आधी म्हटले, आता मी म्हटले मधुभाऊनं धक्का दिला. दामिनी म्हणते, अजून काय माती खाल्लेस? त्यावरती प्रिया सांगते, अजून मी एक गोष्ट सांगितली की मधुभाऊ उभे होते आणि विलास बसला होता. त्यानंतर मी म्हटलं की मधुभाऊनी त्याच्या नजरेला नजर देत त्याला गोळी झाडली, म्हणजे दोघं उभे होते. यावरती दामिनी म्हणते, अजून काय? त्यावरती प्रिया आता गडबडते, नाही इतकीच बहुतेक मी माती खाल्लेली आहे. यावरती दामिनी म्हणते, ठीक आहे या तुम्ही. असं म्हणत दामिनी प्रियाला तर जायला सांगते, पण दामिनीच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते, बाय हुक और बाय क्रूक आपल्याला हे जिंकायची आहे. म्हणजे काहीही झालं तरी ही केस आपण जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही करायला तिला सुद्धा तयारी असते आणि त्यासाठी ती आता हे सगळं करायला तयार होते. बरं, हे सगळं चालू असताना मग इकडे आता कोर्टाचं जायचा सीन सुरू. प्रिया खूप नर्वस असते. तिला आता अश्विन सांगायला लागतो, हे बघ, तुला कोणत्याही प्रकारे आता काही त्रास करायची गरज नाहीये. तू एक गोष्ट लक्षात घे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू खरं बोलतेस ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. आणि तो निघून जातो. त्यावरती प्रिया विचार करायला लागते, अरे देवा, मी काय खरं बोलते हे माझं मलाच माहीत नाहीये, तर या लोकांना कसं माहिती असेल की मी काय खरं बोलते ते? नाही नाही, काहीतरी गडबड होईल. आणि मग ती कोर्टात जायला निघते. त्यावेळेला प्रतिमा खाली, कल्पना खाली असते. अर्जुन सायली पण जायला निघतात आणि प्रिया तिकडे येते. प्रिया ज्या वेळेला तिथे येते त्यावेळेला मग आता सांगायला लागते प्रिया की खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला या अर्जुनमुळे आता कोर्टामध्ये खूप काही फेस करावं लागणार आहे. त्यावरती अर्जुन मी घरची या सून असून सुद्धा तू तो सुद्धा माझ्याबद्दल जरा सुद्धा विचार केला नाहीस आणि माझ्यावरती आरोपावरती आरोप करत राहिलास. यावरती मग प्रताप चिडतो आणि प्रताप सांगायला लागतो, तन्वी, अगं तू या सगळ्यामध्ये स्वतःच्या चॉईसने तयार केलेलं आहेस ना हे, की तू या सगळ्यामध्ये विटनेस म्हणून उभी आहेस. मग जर का तू स्वतःच्या चॉईसने हे सगळं ठरवलेलं आहेस तर तुला अर्जुनला दोष देण्याची गरज नाहीये. कल्पना म्हणते, झालं म्हणजे तुम्हाला काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सायलीची साथ द्यायची आहे आणि अर्जुन सायलीचंच गोडवे गायचे आहेत. यावरती प्रताप म्हणतो, हे बघ कल्पना, तू चुकीचं बोलते आहेस. तू या सगळ्यामध्ये जे काही बोलतेस ते मला अजिबात पटणार नाहीये. म्हणजे मुळातच जे काही चाललंय ते तिच्या मर्जीने चाललंय ना, आणि ती खरं बोलत असेल तर तिला डर कशाला? यावरती अर्जुन म्हणतो, हो ना, पण ती खरं बोलत नाहीये ना, म्हणूनच. आणि असं म्हटल्यावरती सायली म्हणते, चला निघायचं का आपण इथून? आता आपण जायचं आहे ना. असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली कोर्टामध्ये जायला निघतात. आणि त्याच वेळेला कोर्टामध्ये आता इकडे खूप मोठा आता इश्यू होणार असतो. कोर्टामध्ये येणारी एक व्यक्ती कोर्टामध्ये सगळं आता पलटून टाकणार असते. अर्जुन सायली कोर्टात जायला निघाल्या इकडे एक जोडपं मधुभाऊंना शोधत तिकडे आलेलं असतं. मधुभाऊंना शोधत आल्यावरती मधुभाऊ म्हणतात, तुम्ही कोण? यावरती ते मधुभाऊंना सांगायला लागतात, 21 वर्षापूर्वी आमची नर्सरीतून मुलगी गायब झाली होती आणि ती मुलगी तुमच्या आश्रमामध्ये त्या गुंडांनी सोडली असं आम्हाला आत्ता माहिती मिळाली. मधुभाऊ म्हणतात, 20 वर्षापूर्वी हो, नर्सरीमधून एका मुलीला पळवून नेताना मी त्या गुंडांना अडवलं, मग त्या गुंडांकडून ती मुलगी घेतली, तिची कंप्लेंट पण नोंदवली होती, पण तिचं कोणी आलं नाही, म्हणून आता फायनली आम्ही तिला आश्रमामध्ये ठेवून घेतलं. यावरती ते सांगतात, हो
ती आमचीच मुलगी होती. नवसा सायसाने झालेली आमची मुलगी आम्हाला खूप उशिरा झाली. पण या सगळ्यामध्ये आता आमच्या मुलीला आमच्याच भाऊबंधांनी पळवली आणि गुंडांच्या मार्फत तिला किडनॅप करण्याचा प्लॅन केला. आणि हा प्लॅन केल्यामुळे आता इकडे काही दिवसापूर्वीच पोलिसांना ते गुंड सापडलेत आणि गुंड सापडून त्यांनी आता आम्हाला सांगितलं की ती एका म्हणजे मधुकर पाटील या माणसाने तिला आता आश्रमात नेलंय आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आमच्या मुलीला आमच्या ताब्यात द्या. यावरती मधुभाऊ म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे खरं सांगू का, तर ती मुलगी आता तुमची मुलगी असूच शकत नाही. यावरती ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही? मग ती कोणाची मुलगी आहे? यावरती मधुभाऊ सांगतात, ती तर तन्वी किल्लेदार, रविराज किल्लेदार यांची मुलगी आणि त्यांच्या स्वाधीन आहे ती. यावर ते म्हणतात, नाही. मग ते आता फोटो दाखवले असता मधुभाऊ म्हणतात, हो, हीच तर ती मुलगी आहे आणि ही मुलगी माझ्याकडे काही वर्षापूर्वी आली होती, पण आत्ताच एखाद वर्षापूर्वी तिला तिचे आई वडील मिळालेत. यावर ते म्हणतात, नाही, तुम्ही आमची मुलगी दुसरं कोणाला कसं देऊ शकता? यावरती मधुभाऊ म्हणतात, काहीतरी गडबड होत आहे. तोपर्यंत अर्जुन सायली तिकडे येत आणि सायली म्हणाला, ते मधुभाऊ काय झालं? अर्जुन पण तिकडे येतो आणि काय? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, खरं सांगू का, तर जावई बापू खूप मोठा गोंधळ झालाय. म्हणजे हे सांगतायत की तन्वी यांची मुलगी आहे, म्हणजे प्रिया. यावरती आता इकडे सायली सांगते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो, ती तर रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा थांब. अगं, ते जे काही फोटो दाखवत आहेत तो फोटो सुद्धा आता या सगळ्यामध्ये एकदम वेगळाच आहे. म्हणजे आता बघ ना, आश्रमातले ते फोटो आणि हा फोटो मॅच होते. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, माझ्या लक्षात येतंय, काहीतरी खूप मोठा आता आपल्यासोबत गेम झालाय. मधुभाऊ, एक काम करा, काकांना फोन करून आश्रमातले सगळे कागदपत्र आणायला पाठवा आणि त्याचबरोबर इकडे आता मी सुद्धा इकडे फिल्डिंग लावतो आणि तुमच्याकडे जे फोटो आहेत ना, ते फोटो सुद्धा तुम्ही आता कोर्टासमोर दाखवाल का? यावरती ते सांगायला लागतात, जर का आमची मुलगी आम्हाला परत मिळणार असेल तर आम्ही काहीही करायला तयार आहोत, कुणाच्याही विरोधात जाऊ. मग ते रविराज किल्लेदार कितीही मोठे वकील असू दे किंवा काही असू दे, आम्ही या सगळ्यामध्ये आमच्या मुलीला मिळवण्यासाठी हे सगळं नक्की करू. असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, मी काकांकडून सगळे पेपर मागवून घे. आता कोर्टात केस सुरू होते. दामिनीने इकडे आता पूर्णपणे वेगळेच पेपर सादर केलेले असतात. दामिनी सांगते, मुळातच आता इकडे माझ्या जे काही साक्षीदार आहे तन्वी किल्लेदार, हिची आता जी साक्ष सायकॅट्रिस्ट समोर घेण्यात आल्यात होती त्या सगळ्यामध्ये आता ते रिपोर्ट फ्रॉड आहेत असं मी सिद्ध करू इच्छिते. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, मी अजून रिपोर्टच मांडले नाहीत. यावरती ती सांगते, त्याआधीच मी ही कॉपी देऊ इच्छिते. ती कॉपी दिल्यावरती मुळातच आता इकडे ती सांगते, हे जे कोणी सायकॅट्रिस्ट आहेत ना, हे अर्जुन सुभेदार यांचे आता मित्रच आहे असं म्हणत तिने खेळी बदललेली असते. महिपत विचार करतो, वा दामिनी वा, काय खेळी खेळलीस. म्हणजे आपल्याला माहीत पण नाही की रिपोर्ट काय आहेत, आपल्याला माहीतच नाहीये की रिपोर्टमध्ये नक्की काय आहे. त्याआधीच रिपोर्ट निगेटिव्ह असतील हे मनात आणून तू हे जे सगळं काही केलंस ना दामिनी, तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी नाहीये. उगाच नाही मी आत्तापर्यंत कोणत्याही बाईच्या मागे झुकत, पण आज तू जे काही केलंस ना या सगळ्यामध्ये आता मी तुझ्या पुढे खरंच झुकतो. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या बाईने अशी खेळी खेळलेली आहे तर. मग आता अर्जुन सांगतो, पण मुळातच तुम्ही रिपोर्ट पाहिलेत का? रिपोर्ट पाहिल्याशिवाय कसं हे बोलताय? मग अर्जुन कोर्टासमोर आपले रिपोर्ट सादर करतो आणि मुळातच हे माझे कोणतेही मित्र नाहीयेत, हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत आणि त्यांनी हे सगळं प्रामाणिकपणे केलंय, त्यामुळे रिपोर्ट एकदा पाहून घ्यावे. कोर्टात ते रिपोर्ट पाहत असताना मग आता जज साहेब ते रिपोर्ट पाहतात आणि रिपोर्ट पाहून झाल्यावरती जज साहेब सांगायला लागतात, या रिपोर्टनुसार तन्वी किल्लेदार या खोटं बोलत आहेत आणि या खोटं बोलल्यामुळे त्यांची साक्ष ग्राह्यच धरू शकत नाही. दामिनी म्हणते, म्हणूनच मला माहीत नव्हतं रिपोर्ट काय आहेत, पण मला समजलं होतं की अर्जुन सुभेदार यांचे ते मित्र आहेत आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता त्यांना आधीच पकडलं. यावरती अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा तन्वी किल्लेदार या किती खोटारड्या आहेत हे मी कोर्टासमोर सिद्ध करू इच्छित. दामिनी म्हणते, आता तुमच्याकडे कोणता पुरावा आहे?
अर्जुन म्हणतो, तुम्हाला आता समजेल की माझ्याकडे कोणता पुरावा आहे ते. असं म्हणत अर्जुन दामिनीला चांगलंच फटकारतो आणि त्यानंतर माझ्याकडे असलेला पुरावा मी कोर्टासमोर सादर करतो असं म्हणतो. रविराजांना कळत नाही की प्रियाला खोटारडं ठरवणारा असा कोणता पुरावा अर्जुनकडे आहे आणि ज्याच्यावरती इतका मोठा दावा आता अर्जुन ठोकतोय. रविराजांना कळत नसल्यामुळे ते आता वाट पाहतात. तोपर्यंत मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता कोर्टात येतात आणि कोर्टात घडलेला प्रकार मधुभाऊ सांगायला लागतात. 20-21 वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुलगी नर्सरीच्या इथून आली होती आणि त्यावेळेला मधुभाऊ आता त्या जोडप्याला बोलवतात आणि त्यांना सांगायला लागतात, तुमची स्टोरी सांगा. मग कोर्टासमोर ते आता सांगायला लागतात, ही आमची मुलगी आहे आणि 21 वर्षापूर्वी आमच्या भाऊबंधकांनी तिला आता आमच्याकडून गेलं होतं. मग ते आपले स्वतःचे फोटो प्रियासोबतचे दाखवतात आणि प्रियासोबतचे फोटो दाखवल्यावरती मधुभाऊ आपला रेकॉर्ड काढतात. मधुभाऊ हा सगळा रेकॉर्ड समोर आणतात आणि मधुभाऊंनी रेकॉर्ड समोर आणल्यावरती ते सांगतात, हो आमच्याकडे 21 वर्षापूर्वी अशी मुलगी आली होती आणि हे तिचे रेकॉर्ड. असं म्हटल्यावरती कोर्टासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर. रविराजांना धक्का बसतो. ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही? यावरती ते जोडपं सांगायला लागतं, अहो हो आमची ही मुलगी आहे, तुम्ही हे फोटो बघा ना. रविराज ते फोटो बघतात, मधुभाऊंच्या आश्रमातले फोटो बघतात आणि रविराजांना सपशेल धक्का. आणि मग अर्जुन सांगायला लागतो, सायकॅट्रिस्टने काहीही सांगितलं नाही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की तन्वी किल्लेदार या मुळातच तन्वी किल्लेदार नाही आहेत. खोटं नाटक करून त्यांनी इकडे एंट्री केलेली आहे. त्यांचे खरे आईवडील समोर आल्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत आणि या गोष्टी क्लिअर झाल्यामुळे मग मात्र आता आपण कोणत्याही बाबतीत आता यांना क्लीन चिट देऊ शकत नाही आहेत. सायकॅट्रिस्टचा जरी रिपोर्ट खोटा ठरवला तरी या खोटारड्या आहेत याचा विचार केला जावा. पूर्णपणे केस पलटले. प्रिया खोटारडी तन्वी आहे सिद्ध झालंय. आता रविराज काय करणार पाहणं रंजक.